नमस्कार. निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज जेवणात काय बनवायचं हा प्रश्न पडतोय का? तर एकदा अशा पद्धतीने मग दाणेदार व्हेजिटेबल खिचडी ट्राय करा. एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी चविष्ट अशी वन पॉट डिनर रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. या ठिकाणी कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल घालू शकता. तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपण काही खडे मसाले घालून घेणार आहोत. दालचिनी, मसाला विलायची, हिरवी विलायची, चक्री फूल, लवंग आणि काळे मिरी. त्यानंतर आता लसूण घालून घेणार आहोत. थोडासा पुदिना, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. त्यानंतर या ठिकाणी आता अद्रक किसून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अद्रक बारीक करून सुद्धा घालू शकता. अद्रक व्यवस्थित अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहे. आता आपला मसाला व्यवस्थित असं थोडासा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे. कांदा व्यवस्थित असा हलके सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही, फक्त थोडासा परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा थोडासा परतत आलेला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी आपल्या भाज्या घालून घेणार आहोत. आता आपला कांदा व्यवस्थित परतत आलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. तर टोमॅटो देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही, फक्त थोडासा परतून घ्यायचा आहे. आपले टोमॅटो व्यवस्थित असं परतून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की मस्त असं तूप सुटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण हिरवा वाटाणा घालून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्यानुसार तुम्ही त्या भाज्या घालू शकता. त्यानंतर थोडासा पत्ता कोबी घालून घेणार आहोत. कोबी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. खूप जास्त आपण शिजवून घेणार नाही, कारण नाही तर भाज्याची ओरिजिनल टेस्ट खिचडीमध्ये लागणार. त्यानंतर बारीक चिरलेले बटाटे घालून घेणार आहोत. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते. तर आता या ठिकाणी आपण तांदूळ घालून घेणार आहोत.
तांदूळ आपण व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित तांदळामध्ये मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने. त्यानंतर वरतून थोडंसं तमालपत्र घालून घेणार आहोत. आता या ठिकाणी थोडासा बिर्याणी मसाला घालून घेणार आहोत. आता मसाला घातल्यानंतर व्यवस्थित असं आपण भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला आणि भाज्या व्यवस्थित अशा मिक्स होते. आता या ठिकाणी खिचडी परफेक्ट बनण्यासाठी महत्वाची स्टेप आहे. पाणी घालताना आपण नेहमी गरम पाणीच घालावं, कारण थंड पाण्यामुळे तांदूळ व्यवस्थित शिजला जात नाही आणि तुमची खिचडी चिकट होऊ शकते. त्यामुळे शक्यतो गरम पाणीच घाला, म्हणजे खिचडी एकदम मऊसूत आणि दाणेदार बनेल. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण झाकण ठेवून कमी गॅसवर खिचडी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. जर तुम्ही कुकरमध्ये खिचडी करणार असाल तर फक्त 2 शिट्ट्यांमध्ये तुमची खिचडी एकदम तयार होते. तुम्ही बघू शकता आता आपली खिचडी व्यवस्थित अशी शिजून तयार झालेली आहे. कलर आणि टेक्स्चर किती मस्त असं आलेलं आहे. आता या ठिकाणी गरमागरम व्हेजिटेबल खिचडी खाण्यासाठी सर्व करून घेऊया. फक्त काही मिनिटात मऊ, दाणेदार आणि चविष्ट अशी खिचडी तयार होते. ही खिचडी लंच किंवा डिनर साठी एकदम परफेक्ट आहे. अशी मऊ आणि चविष्ट व्हेजिटेबल खिचडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.